हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळेजण? बऱ्याच दिवसानंतरनं मी व्लॉग शूट करते आहे, माझा रुटीन व्लॉग. झालं असं, दिवाळीच्या वेळी माझी खूप जास्त तब्येत बिघडली होती, त्यामुळे ना तेव्हा काही मला शूट करता आलंच नाही. गावाकडे गेल्याच्या नंतर मी फक्त मिनी व्लॉग शूट केले आणि ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केले. बाकी त्यातले 1-2 व्लॉग बाकी आहेत शेअर करायचे, सो ते सुद्धा मी शेअर करेलच. पण वाटत नाही मला माझ्याकडनं ते करणं होईल, कारण मला आत्ता असं वाटतंय की नको ते शॉर्ट व्हिडिओ जे आहेत ते शूट केलेले ते तुमच्यासोबत शेअर करायला नको आता, कारण भरपूर लेट झालं. दिवाळी तर गेली, आता संपली दिवाळी. पण ठीक आहे, बघू, विचार आला तर मी ते तुमच्यासोबत शेअर करेलच किंवा नाही. तर आता मी इथे संध्याकाळी भांडे घासते आहे सकाळचे. पूर्ण भांड्याचा ढिगारा माझ्याकडे पडला होता, कारण सकाळपासून माझं प्रचंड डोकं दुखत होतं आणि मला सुधरतच नव्हतं काही. त्यामुळे हे सकाळच्या स्वयंपाकाचे जेवणाचे भांडे तसेच दिवसभर बेसिनमध्ये लोळले आणि आता रात्री मी काहीतरी 6-6:30 वाजलेत, त्यावेळेला मी हे भांडे घासते आहे. आणि माझं डोकं दुखायला लागलं ना, मला खरंच काहीच सुचत नाही, मला काही करावं असं पण वाटत नाही आहे. पण आता जरा बरं वाटतंय, म्हटलं चला आता हे राहिलेले भांडे घासून घ्यावं, म्हणजे आपल्याला स्वयंपाक करता येईल. विजयने हे सीताफळ आणले होते आणि आईने काय केलं, सगळे एकदमच टाकून दिले गोणीमध्ये, गव्हाच्या ज्वारीच्या. तर ते एकदमच आले खायला. आता आम्ही खाऊन घेतो, पण हे असं काहीतरी वेगळं झालं, काय कळत नाही ते का झालंय. तर आई हे याला हे असं का लागलं, जाळे जाळे? तर चला आता आम्ही खाऊन घेतो. तो सांबार रेडी होतं माझं. अरे अरे अरे, जास्त पिकलंय. चला आई, ए विजय चल खायला. नाही खायचं. त्याला आणले, आपलं पण चुकी झाली, आपण सगळे एकदम टाकून दिले. वरती तरी खराब झाले असते ना, वरती ठेवलं तरी कुठे झाले कच्चे राहिले असते, फक्त खराब नसते झाले. खराब झाले असते. कसं एकच फोडायचा गोडे खाणारे म्हणजे खाण थोडस गोड आहे ना. इतकं पण गोड नाही, नॉर्मल आहे. इकडचं तरी असे तरी कोणतं गोड राहते. याला हो तिकडं कुठ पाळता याला ती पडली कुठेतरी कारण तर चला तुमच्यासोबत ना आत्ता मी माझी सांबारची रेसिपी शेअर करते. मी कशा प्रकारे सांबार बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते. इथे मी तुरीची डाळ घेतली जेवढी हवी तेवढी, आणि त्यानंतर ना मग कांदा उभा कापून घेतला, टोमॅटो घेतले, 2 कांदे होते, आलं लसूणची पेस्ट घेतली, त्यानंतर डाळीला स्वच्छ धुवून घेतलं, त्यामध्ये जेवढं हवं तेवढं पाणी घातलं आणि लसूण आलं ह्याची पेस्ट, टोमॅटो, कांदा हे जे होतं ना ते सर्व मी कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेतलं आणि आता मी हे असं शिजवणार आहे. तर आज मी बनवते आहे सांबार आणि मेदू वडे. तर म्हटलं ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी, कारण मागे मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की तू जे मेदू वडे बनवती त्याची रेसिपी शेअर कर. म्हटलं चला आज बनवते तर शेअर करते. छान असं कुकरला हे सर्व लावून घेतलं आणि ह्याच्यानं मस्त असं कमी गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे हे गाळ शिजतं. छान 3-4 शिट्ट्या काढून घेतल्या मी कुकरची वाफसुद्धा निघाली होती आणि आता मी डब्बा काढून घेते आहे कुकरमधून. तर बघू शकता हे मस्त असं गाळ शिजलेलं आहे. आता मी याला थोडंसं मॅश करून घेते, म्हणजे जेणेकरून ते मिक्स होईल पूर्ण आणि सांबार जे आहे ते अजून टेस्टी लागेल. सांबारमध्ये असं काही म्हणजे डाळ किंवा टोमॅटो कांदा असं वेगळं लागणार नाही आणि मी अशाच प्रकारे सांबार बनवते. सांबारमध्ये मी कुठल्याही व्हेजिटेबल्स टाकत नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता शेवगा वगैरे, पण मी प्लेन सांबार बनवते. त्यानंतर ना तेल तापून घेतलं,
तेलामध्ये मोहरी जिरे टाकून घेतले. कढीपत्ता, खूप सारा कढीपत्ता वापरला मी, कारण सांबारमध्ये जेवढा कढीपत्ता जास्त असेल ना तेवढं छान लागतं. इकडे सांबार मसाला टाकते सुहानाचा. त्यानंतर मग लाल मिरची पावडर, हळदी पावडर, थोडासा गरम मसाला आणि धने पावडर एवढंच टाकलं. मसाले जे आहेत ते मी थोडे कमी टाकले, फक्त सांबार मसाला थोडासा जास्त घातलेला, जेणेकरून सांबार जे आहे ते परफेक्ट होईल आणि त्याची टेस्ट एकदम छान लागेल. तर मी हे जे सांबार बनवते ना ते खरंच सगळ्यांना आवडतं आणि विजयला खूप जास्त आवडतं. माझ्या सासऱ्यांना तर माझ्या हातचं सांबार खूप जास्त आवडायचं. ते मला नेहमी म्हणायचे की श्री, तू सांबार बनव ना, तू खूप छान बनवते. पण काय, चला आता असो. इकडे सांबारमध्ये पूर्ण मसाले टाकून घेतले, ते छान फ्राय केले. त्यानंतर जी डाळ शिजवली ती आपण ती टाकून घेतली आणि जेवढं पाणी हवं आहे ते सुद्धा टाकून घेतलं. जर तुम्हाला याला खूपच रेड कलर हवा असेल सांबारला तर तुम्ही ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडरसुद्धा टाकू शकता, पण मी काही टाकलेलं नाही, कारण ऑटोमॅटिक जे सांबार आहे ते उकळल्याच्या नंतर त्याला लाल कलर येऊन जातो. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि छान 1-2 उकळी काढल्याच्या नंतर असं काहीसं सांबार दिसतंय. खूप सारी कोथिंबीर घातली बारीक कापून आणि आत्ता आपलं सांबार जे आहे ते रेडी आहे. सो खरंच खूप मस्त सांबार बनतं हे, असं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आत्ता 7:30 वाजले आणि आम्ही घेतोय हरिपाठ. इकडे 2 पुस्तकं आहेत. आईला पूर्ण हरिपाठ पाठ आहे, त्यामुळे त्यांना लागत नाही, पण मला आणि विजयला हे 2 लागतं. त्यामुळे ही मोठी जी भजन मालिका आहे याच्यामध्ये बघून विजय म्हणतो आणि छोट्या याच्यामध्ये बघून मी म्हणत असते. सो आता आम्ही बरेच जवळजवळ 7-8 दिवस झाले आम्ही हरिपाठ घ्यायला चालू केलाय. रोज रात्री या वेळेला हरिपाठ घेतो, त्यानंतर जेवण करतो. तर आता सुद्धा हरिपाठ म्हणायचं आहे आम्हाला. तर चला, तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. देव सांगे दुष्टतांची मात, साधूंचे संगती तरुण पाय. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. साधू बोध झाला तो निरोनी आठेला, ठाई जमूरला अनुभव. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला. साधूंचा अंकिला हरिभक्ता, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. हरी दिसे जनी. सांबार तर रेडी झालं, पण आता आमच्या जेवणाचाही टाईम झाला. तर चला, तुमच्यासोबत मेदूवड्याची रेसिपी शेअर करते. उडदाची डाळ मी इथे भिजत घातली होती 2-3 तास. तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता. मस्त याला स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि भिजत घातलं. त्यानंतर मग आता मिक्सरला ही वाटून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये काहीही ॲड करायचं नाही आहे. प्लेन मिक्सरला आपल्याला थोडं पाणी टाकून वाटून घ्यायची आहे. जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे, नाहीतर ते पातळ होतं बॅटर. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता मी ह्याला फेटून घेते. मी तुम्हाला 2 प्रकारचे दाखवते, तुम्ही आता इथे व्यवस्थित लक्षपूर्वक बघा. ही ट्रिक मलाही माहिती नव्हती अगोदर, पण हळूहळू मी असंच काहीतरी एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर मला माहिती झालं. बघू शकता, आता पण फक्त डाळ वाटलेली आणि इथे मी वडे बनवायला गेले तर वडे जमत नाही आहे त्याचे. बघू शकता, खूप असं उडदाची डाळ जी आहे ती पातळ होते. त्यामुळे आपल्याला काय करायचं, पोहे जे आहे ना ते कच्चेच पोहे मिक्सरला वाटून घ्यायचे बारीक आणि ते ह्यामध्ये मिक्स करायचे या पिठामध्ये. म्हणजे आपल्याला वड्यांचा आकार जो आहे तो जसा हवा आहे तसा बनेल आणि वड्यांची टेस्टसुद्धा छान लागते. काही बिघडत नाही की नाही वेगळे लागतील वगैरे, असं काहीही होत नाही. खूप मस्त लागतात हे वडे, तुम्ही एकदा नक्की बघा. बघू शकता वड्यांचा आकार किती छान जमतोय आणि तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुम्ही पोह्यांचं पीठ जे आहे ते घालू शकता ह्यामध्ये, पण मी थोडंसं कमी प्रमाणातच घालत असते. आणि बिना पोह्यांचं आपण जर हे केलं ना तर ते बनत नाही वडे, एवढं पूर्ण पातळ होऊन जातं, कारण आपण मिक्सरला वाटण्याच्या वेळी थोडंफार तर पाणी घालतोच. बिना पाण्याचं ती काही डाळ वाटल्या जात नाही. त्यामुळे आता इथे कमी गॅसवरती छान असे हे वडे तळून घ्यायचे एकदम क्रिस्पी होईपर्यंत आणि त्यांना रेड कलर येईपर्यंत. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे वडे आणि एकदम इझिली आपल्याला कढईमध्ये सोडता येतात पोहे टाकल्यामुळे. त्यामुळे तुम्ही असं नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला ही खूप आवडतील हे वडे. सो वडे बनवून घेतले छान आणि पूर्ण म्हणजे विजयने अगोदर खाऊन घेतलं गरम गरम. मग आई आणि मी दोघीजणी जेवायला बसलो, पण झालं असं मला थोडंसं शूट करायचं होतं म्हणून मी आईपासून खूप दूर बसले आणि आम्ही आत्ता इकडे जेवण करतोय. खूप टेस्टी झाले होते वडे आणि माझं असं असतं महिन्यातून 1-2 वेळा होतातच वडे घरी, कारण आम्हा सगळ्यांना खूप जास्त आवडतात. ह्यावेळेस आईला खावंसे वाटले होते म्हणून मग बनवले. तर सांबार आणि वड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कशी होती मला कमेंटमध्ये सांगा. तर अशा प्रकारे आम्ही आज जेवण केलं. नेमके जेवण झाले आमच्या वेळात 9:45 वाजले. लाईट ब्लिंक करतोय. मला ही आयफोनची सेटिंग करायचीच राहिली, अजून त्याला काही वेळ मिळाला. तर आता जेवण झाले, आम्हाला जायचं आहे वॉक करायला. आम्ही आता बरेच दिवस झाले आईंनी रोज रात्री जेवण झाल्यावर वॉकला जातोय. मला कंटाळा आला तर मग आम्ही स्किप पण करतो आणि सकाळी
एखाद्या वेळेला गेलो तर गेले. एकदाच गेली मी सकाळी, आई 2-3 वेळा गेल्या आणि रात्री तर मग नेहमी जातो. तर आता वॉकला जातो, एक इथं गल्लीमध्येच चक्र मारतो इकडून तिकडे, थोडेसे 5-10 मिनिटं, जास्तीत जास्त नाही, म्हणजे कमीत कमी 5-10 मिनिटं, जास्तीत जास्त आम्ही चक्र मारत नाही. मला कंटाळा येतो एवढा वेळ मारायचा. मग मी लगेच आईला म्हणत असते चला घरी. तर आता 9:45 वाजले, 10 वाजेच्या आत आम्ही घरी येऊन जातो. तर चला आता चक्र मारून घेते आणि मग काय पुढतं स्किन केअर करून वगैरे झोपायचंच आहे. सो चला. टाकून टाकलं बिचारीला. मी तर फक्त ऐकत नव्हते, फक्त बघू शकता आता 10:05 झाले आणि एवढ्या लवकर आम्ही आलो. तुम्ही बोला, मी ऐकते. बरोबर 15 मिनिटं नाही, 20 मिनिटं. बरोबर 20 मिनिटात आम्ही वापस आलो. झालं असं, आम्ही जात होता, आमच्या इथं क्लिनिक आहे एक, तर त्या क्लिनिकमध्ये ना लेडीज डॉक्टर आहे, तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आता दिसला असेल. तर त्या जात होत्या घरी आणि आम्ही दोघीजण चाललो, तो ओळखीच्या आहेत त्या मला बोलल्या मी पण येते तुमच्यासोबत गल्लीच्या शेवटपर्यंत. म्हटलं चला. एवढं पकडून टाकलं ना म्हणजे इतका बडबडा स्वभाव आहे त्यांचा आणि एवढं पकवलं ना. मला तर आई माग होत्या, मी होती समोर, मला तर एवढा कंटाळा आला. मी फक्त असंच करत होते. त्या सांगत होत्या काही काही त्यांच्या आयुर्वेदिक औषधांचं. तर आम्ही आईचं बीपी चेक सांगत होते. आईचं बीपी चेक करायला जात असतो आम्ही त्यांच्याकडं असंच कधीतरी. तर इथं असल्यामुळे जवळ, तर तिथं गेलं ना, तिथं पण त्या अशा पकवता. ते असतं 5 मिनिटाचं काम, पण तिथं गेल्यावर ते आमचे कमीत कमी 15-20 मिनिटं मोडतातच. तर म्हटलं चला असं, मग आम्ही शेवटपर्यंत काही गेलोच नाही. आई मला बोलल्या चल आता मधूनच रिटर्न जाऊन. मग रिटर्न आलो आम्ही आणि त्या पुढे गेल्या. असं काहीच झालं. आणि आता ना खाली गेट लावत असताना माझं अंगठा जो आहे ना, तो गेटच्या मध्ये अडकला. मला जरा दुखतंय. जरा मी काय केलं, गेट ओढलं ना आतमध्ये, हे केलं तर जरा चिमटा बसला नाकाला. खूप गरमी झाली आता चालत आलो तर. थंडी पडतीये, आजच जरा थंडी कमी आहे. तर चला आता मी फ्रेश होते, जरा ड्रेस चेंज करते आणि मग झोपते. आता झोप पण येते. तर चला हा पण व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आई मच्छर झाली, ऑल आउट लावा. ऑल आउट कुठे ठेवलंय? ऑल आउट कुठे आहे? मच्छर झालेत मध्ये, बंद झालं आता परत झाली. आठवलं बंद करा, पण मी लावून देते. तर तर चला भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या.